जेतो बाई. हो आई. खाली जाणी लिंबू सोडा घेऊन ये बाई. आणते. वाटच झालंय. आणि ऐक, लिंबू सोडा घेऊन ये, पण त्या लिंबू सोड्याला सांग बर का, लिंबू सोड्याचे जास्तीचे रेट लावू नको. कसे आपल्या आई नाही ना दिवसातनं 2-4 वेळा लिंबू सोडा लागतो. हा, नाही तर लिंबू सोड्यातच आपला अख्खा महिन्याचा पगार जायचा नाही का. काय का आता सासूचा लिंबू सोडा पण डोळ्यात खुपाय लागलाय बाई तुझ्या. अहो तुम्हाला नाही म्हणले मी त्याला म्हणले. अहो आई तू फुकटचे रेट वाढवतो म्हणून म्हणले मी. माहितीये मला, बोललीस त्याला, पण ऐकवायचं मलाच होता ना तुला. आता काय बाई सुना आल्यात माझ्या नशिबी. सासूचा लिंबू सोडा काढतात उठता बसता. आई माकडीनी आहेत नुसत्या माकडीनी. नमस्कार. नमस्कार, मी रोहित माने बरं का. हा मग पुढं काय. हा मग पुढं खरातांचं हेच घर आहे का. या ना. खराताची कोण आहे त्या. या. हे आहे ते होय. दादा खरातांनी पाठवलं तुम्हाला. बया मामाजीने या की बसा बसा. हा, आलो नाही बसत नाही आजीबाईने घेऊन जायला आलो होतो आपलं. मला घेऊन झालं. हो आमच्या ह्यांनी पाठवलंय. हो. शेवटी माझ्या नवऱ्यालाच माझी काळजी. बॅगा भरायला घ्या, चालले डिंगरजला मी. कुठले डिंगरज बिंगरज नाही, मग कुठं वृद्धाश्रमात जायचे. वृद्धाश्रमात जायचे. कुठं वृद्धाश्रमात. बाय झालं आता लय जगलात. या नावाचं वृद्धाश्रम आहे आमचं. असं नाव आहे असं वृद्धाश्रमाचं नाव आहे. ती दादांनी फॉर्म भरला होता ह्यांच्यासाठी, म्हणून मी आजीबाईने न्यायला आलोय. चला आजीबाई चला. आई मामांजीनीच ठरवलं हो तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायचं. बया आई मामांजी सोबत तुमचं काय भांडण झालंय का हो. नाही का कायचं भांडण. ठेव फोन. याच्या पुढं काय बोलतोय काय तू. भांडाय कुठे जाते मी. हे असलं कुठं काय करतील, तेवढा टाइम नाही त्यांच्याकडे. अहो हो त्यांनीच पाठवलंय मला. तर पाहिजे तर फोन करून विचारायचं त्यांना तुम्ही. फोन करून बघा. बोलून घ्या. फोन लावा मामांजी. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू. बरे बरे मी काय म्हणते सर, अर्जंट काम होतं तुमच्याकडे. बोल ना बेटा. हा ते इथं ते वृद्धाश्रम वाले न्यायला आलेत. आलाय का तो. हा मग दे धाडून. हा तिला दे ना धाडून. अहो पण ते. अरे काय पण ते आता ते गंजेल ट्रॅक्टर किती दिवस ठेवायचं इथं? दे लावून त्याला वृद्धाश्रमामध्ये. अगं तू तिकडे काय करते उसामध्ये. इकडनं झालं बाई. फोनवर बोलतोय 2 मिनिट काम. हा बोल बेटा. बया मामांजी. हा बेटा. अहो तुम्ही काय वावरात बिवरात आहे का. हा बेटा उसाला पाणी देतोय ना. तू कशाला तिकडे काय म्हणतोय ऊस काय म्हणतोय. अरे लय टरारून वर मच्छय बर का यावेळी ऊस. हा का. हा का थांब ना बाई 2 मिनिट फुलवर आहे मी. ठेवते फोन ठेवते. ठेव बेटा. बया मामांजीचं ऊसातलं या जोरात काम चाललेलं दिसतंय. चला मग जायचं का. बघा तेव्हा उसातच असतो हा माणूस. काय करतो कुणास ठाऊक. मला गंजेला ट्रॅक्टर म्हणला. आई आता तुम्हाला जायला लागल आई वृद्धाश्रमात. लई नाटके नको करू ना मी. आई मामांजींनी ठरवलंय तर जावंच लागेल ना आई. मामांजींचा शब्द कधीच मोडत नाही ना तुम्ही. चल मी नसते जात. नवरा म्हणला म्हणून काय लगेच घर सोडून जाते होय. माझ्या पोरांचं पण घर आहे. माझ्या पोराला फोन लाव. माझ्या पोराला फोन लावते. लवकर करायला उशिरू तुम्हाला. थांब जरा. आलंय घोड्यावर. फोन लाव. काय आई त्यांचा मेसेज आलाय. हे बघा ते म्हणतात की काय वृद्धाश्रमाची माणसं आली तर म्हातारीला दे पाठवून. सामान बिमान नीट बांधून ठेव. एवढूशा तेवढूशासाठी वृद्धाश्रमात जायला नको. माझी पोरं पण जाऊन मिळालीत माझ्या नवऱ्याला. आता कसं करू. अहो आम्हाला
आतापर्यंत फोनवर बोलत होती ना माझी सासू. गंजेल ट्रॅक्टर जरी असला तरी चांगली होती ना माझी सासू. वय तिचं. काही नाटकं करशील राणी. अगं वही ना तिथं नाही होत आलंय आज दोघींना. विश्वास नाही बसत हो. 2 मिनिटापूर्वी म्हातारी चुरू चुरू बोलत होती आता आपल्याला सोडून जाणार. आई आई नका जाऊ नका जाऊ आई तू पायाजवळ बसलेस लक्षात असू दे. बायकांनो, अरे कशाच नावानं भोंगा बसरला का म्हातारी इथं जाय अजून. तिला काय आम्ही तिरडीहून न्यायला नाही आलो. काय बोलतोयस? वृद्धाश्रमात न्यायचे लागा चला मी घेऊन. नसते जाय तू. अरे काय मला माहितीये या दोघींनी मिळून माझ्या नवऱ्याचे कान भरलेत. यांना घेऊन जा. मी नाही. असं कशाला करू आई नीट बोल गं, नीट बोल. हा? काय एवढी नाटकी करती? हा? आम्ही नाही कान भरले आई. मला माहितीये आता खोटा खोटा रडताय. नाही. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. मला तिथं वृद्धाश्रमात धाडशील आणि तुझी ती टवळी आई तिला आणून बसवशील व हिथं. माझ्या आईला टवळी म्हणाल्या. बिचारी तुळशी सारखी गुडवा नाही ग बाई. काय तर म्हणे तुळशी सारखी गुणवान. कावळ्याच्या चोचीतली घाण आहे तुझी आई. ए यार बस करा गेला का काय कालवा लावलाय तुमचा म्हातारे चल की लवकर. अरे लगा टेम्पो तिकडे खाली मी नो पार्किंग मध्ये उभा केलाय गेटच्या पुढं. बया, मला काय टेम्पोत घेऊन जायला आलाय सोय. मग ते एवढं मोठं सामान न्यायचं म्हणजे टेम्पो नको होय. सामान म्हणजे काय? सामान म्हणजे म्हातारे आता लागा तू कायमचं घेऊन जायची. तुला सामान केवढं असेल तुझं? बरं तू एकटीच आहेस होय? 4-5 म्हाताऱ्या गोळा करून न्यायचे त्या. बरं त्यांचं सामान आलं का 2-2 गाड्या परवडणार येतोय आम्हाला तवा. काय नाही चला टेम्पो आणलाय टेम्पो बसून जायचं चला. मान्य दादा तुमची म्हातारी पकडायची गाडी आहे होय. काय बोलती लागा बाय. रमे असा खोटा घालीन ना म्हातारा पकडायची गाडी असते बाई कधी. लई करू नकोस ग. कांदा लई होत आलंय तुला आज. कांदा घ्या कांदा घ्या. आई मामांजींनी ठरवलं तर कांदा घ्या. तुम्हाला जायला लागल आई. बघ काय काय लागते एवढूस नाक आहे काय ना गाडी ती ग. तसं नाही दादा. शिकरून घ्या आधी शिकरून घ्या. नाही नाही तसं नाही हो. हा, भरून आला आई चालला ना वृद्धाश्रमाला. हा. मी काय म्हणते दादा काय? तिथं ये. कांदा कोबी ना गड्या. क्या बात है. नाही, तिथं एका खोलीमध्ये साधारण किती माणसं असतात? एका खोलीत बघा 1-2-4 जण असते ती. 2-4 जण म्हणजे 3 तरी असली किमान तरी तुम्हाला 3-2-5 तरी खेळता येईल आई. काय लागा कालवा लावलाय तुम्हाला उशीर होतोय म्हातारे. घे की पिशवीन चल की. आई मामांजींनी ठरवलं तर तुम्ही जा वृद्धाश्रमात. चेतू जा बाई तेवढी आईची बॅग भरून आण जा. जाते आईची बॅग भरते बाई. तू हल्ली असा मुटका मारीन ना आयुष्यभर अशीच चालशील वर बघत. जाते बाई. आपण लवकर घेऊ. एखादा कांदा बी घेऊन यायच नाही लागल बरं का. मध्ये मध्ये आकडी. बर बया आई ग बया सण नाही होत मला. आई ऐका माझं ऐका. नमे तुम्ही आता वृद्धाश्रमात जाणार तर तिथं तुम्हाला खायची प्यायची सगळी सोय असेल. तुम्ही चांगलं चुंगलं खा प्या पण जरा खाता पिताना इतरांचा पण विचार करा. नाही कसं आहे नाही तर तुम्ही खुशीत आणि बाकीचे कुपोषित असं नाही झालं पाहिजे. हाय का आता म्हणजे मी कुपोषित राहिली तर चालेल होय. अहो तसं नव्हतं म्हणा. म्हातारे अगं कशाला लागली सुनांच्या मागे लागा. घे की पिशवीन चल की लवकर. मी नसते तुझा. अरे तुला काय आमचं काय वृद्धाश्रम घाल तुम्हाला तू वाटलोय 2 टाइमाचं पोटभर खायला देत तुला का आम्ही तिथं. बरं मी काय म्हणते ऐका ना.
लाव का? एवढा सोफा पण घेऊन जाता का आमच्या आईंसाठी सोफा तिकडं त्यांना लाव नाही बा, सोफा नाही जमायच न्याला. दादा करा की ऍडजस्ट करा. अहो नाही एवढी जागाच नाही तर ऍडजस्ट करा ना. आमच्या आईंना ना इथे असं सोफ्यात रुतून बसायची सवय आहे. बघा ना सोफा लागतो त्यांना बसायला. जा ना एवढा सोफा घेऊ. अहो नाही बाई नाही जमणार सोफा न्याला एवढी जागाच नाही तर. ऍडजस्ट अहो करा. नाही जमणार सांगितलं कळतं का तुम्हाला. आधी जेव 150 कुडचं बोकुड न्यायची. ओय, पोकड कुणाला म्हणला? बोकुड बी घेऊन जायचे गाडीतनं जाताना एक बोकड कशाला 150 गाडीत? खरा खरा बोकुड आहे तो. गाडीत ना बोकड कशाला? आता बोकडाचीच गाडी आहे मग बोकुड नको न्याला होय. बोकडाची गाडी. आणि मग बोकडाच्या गाडीत नेतोय मला तू. म्हातारे रडू नको लागा. तू पुढे बस की केबिन. तुम्ही म्हातारे एक काम करा तुम्ही म्हाताऱ्या पुढे केबिन मध्ये बसा. ती बोकाड उगा मागं लेंड्या टाकते त्यात बसू होय तुला मी. त्या लँडन मध्ये तुला सारवीन मी. चिडू नका. ती पिशवी दे तेवढी. आई घ्या पिशवी. घ्या, चला चल लवकर हे घ्या घ्या. इकडं माझ्याकडे द्या चल. पिशवी जावं निघून जा. फिर माले सासूवर आज. आणि हे काय आणलंयस? हा अगं 5 रुपयाचं आला आणायला पण याच्यापेक्षा मोठी पिशवी नेतो ना आपण. हा आई काय ह्याच्यात? आमचे 2 गाऊन दिलेत आई. अगं गाऊन कायला दिलंस? साड्या तरी द्यायच्या. मी गाऊन घालते का? आधी साड्याच देणार होते आई. पण तिकडे म्हंटल तुम्हाला कशाला लागतायत कपडे इकडे तुमच्या साड्यांचे पडदे करू. तेवढाच तुमचा वास राहील घरात. अगं चेतू त्यापेक्षा अख्खी सासू ठेवून घे ना. आई, सासू जड झाले. बोकड कुठली? बाई, मला बोकड म्हणाल्या. मला काय अशी दाढी आहे का? मी काय अशी उड्या मारत राहते का? मी काय अशी ठुशी मारते का? नाही तू मार ढोशी. तुझी ढोशी नाही परतवून लावली तर नाव नाही सांगणार माझं. हा? ये, ये, हा? ये. अहो, काय करते? नादाला लावू नका सांगून ठेवते. आई चिडू नका. लगा वारी आहे लगा. म्हातारीला बा बोकडागत शेम फायटिंग करते हा. तुम्हाला सांगतो मी एवढ्या म्हाताऱ्या डिलिव्हर केल्या पण असा बोकुड बघितला नाही गाव. काय बोलताय तुम्ही? म्हातारी तू कसली म्हातारी लागा बोकडागत मला जी जमत नाही अजून तर. 1 नंबर लागा म्हातारी. बरं चला आता घे पिशवी चल. चालले चल त्या मामांजींना फोन करून सांग. चालले तुमची वन्य वृद्धाश्रमाला. फोन करा. हा. हॅलो मामांजी. हा बोल बेटा. आई निघाल्या बरं का वृद्धाश्रमाला. कोण? आई वृद्धाश्रमाला निघाल्या. अरे का बावळट पोरी आहे का तुम्ही? अहो असं काय करतात? तिला कशाला पाठवलं तिथं? तुम्ही तर म्हणले तो गंजेल ट्रॅक्टर दे पाठवून म्हणून. अगं येड्या हो. गंजेल ट्रॅक्टर म्हणजे माझी वहिनी उषा खरात. ती म्हातारी गावाकडे एकटी आहे. भाऊ गेल्यापासून तिच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही. अगं बाई तू बाजूला हो तिकडे उचत नको. तिथं कोण बघणार तिथं? म्हणून म्हणलं तिला टाकावं वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जाता येता भेट होती. मामांजी आम्हाला वाटलं ते खरं आजी म्हणजे आमच्या सासूबाईंबद्दलच विचारतात. बरं ते माने दादा काय म्हणले का ते ऍप्लिकेशन देणारा माणूस म्हणून तुमचंच नाव आहे. अरे बावळट पोरी हो. आता माझा भाऊ गेला म्हणल्यावर मीच असणार ना अर्ज करायला. हा चूक झाली. हे गंजेल ट्रॅक्टर म्हणजे वहिनीच बोललो मी. हे माझं तुटेल नांगर कशाला पाठवीन तिथं. हे आपल्या भीतीच्या खुटीला बरं आहे. बाई अगं 2 मिनिट थांब. फोनवर बोलतोय. हा बोल बेटा. म्हणजे ही म्हातारण्याची नाही होय. नाही अरे काय लागा तुमचं लागा टाइमपास चाललाय मागायचं धरणं. हा तुमची कुठली म्हातारी न्यायची फायनल करा मग मला फोन करा. मग बोलवा मला. जाय लवकर. जाय लवकर लागा काय लावलंय उगाच. मामांजी आईंना बोलायचंय तुमच्याशी. काहीच बोला. हॅलो धनी. म्हणजे मी नाही जायचं रुद्राश्रमाला. हा ठेवू फोन.